मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की होमगार्डच्या ज्या जिल्हा वाईज जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहे. काही जिल्ह्यांमध्ये त्यांच्या या ठिकाणी जागा किती आहेत, महिलांना किती दिलेल्या आहेत, पुरुषांना किती दिलेल्या आहेत हे देखील दिलेले आहे. सोबतच या ठिकाणी कोणत्या तालुक्याला किती जागा आहे अशा प्रकारे देखील माहिती देण्यात आलेली आहे. परंतु काही जिल्ह्यांना या ठिकाणी किती जागा आहे महिलांना, किती जागा आहेत पुरुषांना हे देखील दिलेले नाही. तर त्यांनी आता नंतर ही अपडेट दिलेली आहे. संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये आपण बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि होमगार्ड भरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की जॉईन करून घ्या. तर मित्रांनो, आता सर्वात पहिल्यांदा मी या ठिकाणी तुम्हाला चंद्रपूर आणि असे इतर जिल्ह्यांच्या देखील अशाच जाहिराती आहे, बऱ्याच निम्म्यापेक्षा जास्त जिल्ह्यांच्या, ज्यांच्या या ठिकाणी संपूर्ण माहिती तर दिलेली आहे. परंतु या ठिकाणी एकूण जागा किती आहेत याची या ठिकाणी डिटेल्स कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. संपूर्ण अपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर बघू शकता आता चंद्रपूरचं मी ओपन केलं तर कोणत्या या जिल्ह्याला एकूण जागा किती आहेत हे देखील त्यांनी सांगितलेले नाही. आणि पुढे ही माहिती आता त्यांनी दिलेली आहे की महिलांना किती दिलेली आहे आणि पुरुषांना. आता ही चंद्रपूरमध्ये डायरेक्ट दिलीच नाही. तर काही जिल्ह्यांमध्ये डायरेक्टली अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. आता मी जळगाव जिल्ह्याची या ठिकाणी जाहिरात ओपन केली. त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे, बघू शकता. जळगाव जिल्ह्याला या ठिकाणी जे प्रॉपर शहर आहे जळगाव त्याला 30 जागा पुरुषांना, 20 जागा महिलांना अशा प्रकारे 20 जागा आहेत. त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यातील या ठिकाणी जो भुसावळ नावाचा तालुका आहे त्याच्यामध्ये पुरुषांना 29, महिलांना 10 अशा 39 जागा आहेत. तर या ठिकाणी अशा प्रत्येक जिल्ह्याच्या म्हणजे प्रत्येक या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या अशा तालुका वाईज तर जागा दिल्या नाही. परंतु या ठिकाणी महिलांना किती आणि पुरुषांना किती जिल्हा वाईज आता त्यांनी माहिती दिलेली आहे. संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये आपण बघूयात. ठीक आहे. एक मिनिट. तर आता मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. सर्वात पहिल्यांदा आहे अमरावती जिल्हा. अमरावती जिल्हा या ठिकाणी बघू शकता. अर्ज पहिली तारीख, शेवटची तारीख. तर या ठिकाणी हे अमरावती युनिव्हर्सिटी ॲड्रेस दिलेला आहे. त्याच्यामध्ये पुरुषांना एकूण 94 जागा आणि महिलांना बघू शकता 47 जागा आहेत. इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे काही मदतीसाठी. त्यानंतर आहे बघू शकता धाराशिव जिल्हा. जागा एकूण आहेत पुरुषांना 152, चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहेत 152, महिलांना आहेत जागा 85. त्याच्यानंतर आहे नांदेड जिल्हा. तर बघू शकता नांदेड जिल्ह्यासाठी एकूण जागा दिलेल्या आहेत. एकूण जागा दिलेल्या आहेत 242 जागा दिलेल्या आहेत पुरुषांना आणि महिलांना 93. त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुरुषांना 379, खूप मोठ्या प्रमाणामध्ये येथे जागा आहेत 379 आणि महिलांना 79 आणि पुरुषांना 379. त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये 109 जागा पुरुषांना, महिलांना 109 समान जागा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 146 जागा पुरुषांना आणि 31 जागा महिलांना. त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आत्ताच मी तुम्हाला दाखवलं जिल्हा वाईज दिलेलं नाही किती जागा पुरुषांना. तर 38 जागा पुरुषांना आणि जास्त 42 जागा महिलांना देण्यात आलेल्या आहेत. आता ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता 8 जागा बघू शकता यवतमाळला या ठिकाणी सॉरी 8 जागा बघू शकता. यवतमाळला पुरुषांना 80 जागा, महिलांना 41 जागा. धुळे जिल्ह्यासाठी पुरुषांना 104 जागा, महिलांना 34 जागा. त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये पुरुषांना 54 जागा आणि महिलांना 21 जागा दिलेल्या आहेत. नेक्स्ट आहे बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये 86 जागा पुरुषांना आणि 148 जागा महिलांना. इथे खूप महिलांना जागा दिलेल्या आहे बीड जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट आहे गडचिरोली जिल्ह्याला 115 जागा या आहेत पुरुषांना आणि 26 जागा महिलांना दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा बघू शकता 34 जागा या पुरुषांना आणि 44 जागा सॉरी 34 जागा पुरुषांना आणि 44 जागा महिलांना देण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रत्नागिरी जिल्हा 158 जागा पुरुषांना, 55 जागा महिलांना. त्याच्यानंतर लातूर जिल्हा 24 जागा पुरुषांना, 141 जागा महिलांना. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आतापर्यंत भरती आलेली आहे सर्वात मोठी. तर 838 जागा पुरुषांना आणि 851 जागा महिलांना देण्यात आलेल्या आहे. 1700 प्लस ही वॅकन्सी आहे. तर सांगली जिल्ह्यामध्ये 285 जागा पुरुषांना आणि 340 जागा महिलांना आहे. इथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहेत. ह्या भरती जवळजवळ 600 प्लस ही भरती आहे सांगली जिल्ह्याची. त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता 109 जागा पुरुषांना, 21 जागा
महिलांना. त्याच्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये 9 जागा आहेत इथे पुरुषांना आणि 33 जागा महिलांना. त्याच्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये 21 जागा आहेत पुरुषांना आणि महिलांना 10 जागा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 300 बघू शकता. ठीक आहे, 358 जागा या पुरुषांना आणि 25 जागा महिलांना देण्यात आलेल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघू शकता 358 जागा पुरुषांना आणि महिलांना 25 जागा. त्याच्यानंतर आहे वर्धा जिल्हा 76 जागा पुरुषांना आणि महिलांना या ठिकाणी जागा देण्यात आलेल्या नाही, 0 जागा आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर पुरुषांना बघू शकता 282 जागा आहेत पुरुषांना आणि महिलांना 184 जागा आहेत. त्याच्यानंतर आहे बघू शकता जालना जिल्ह्याला या ठिकाणी बघू शकता दिलेले आहेत त्यांनी 183 जागा पुरुषांना आणि 12 जागा महिलांना देण्यात आलेल्या आहे. तर नागपूरच्या जागा अजून आलेल्या नाहीत. ठीक आहे, हे त्यांनी सांगितलेलं नाही अजून. अकोल्याचे देखील सांगितले नाही. त्याच्यानंतर अहिल्यानगर अहमदनगर या ठिकाणी बघू शकता 337 जागा आहेत टोटल. 337 जागा या ठिकाणी पुरुषांना आणि 52 जागा महिलांना आहेत. त्यापैकी बघू शकता बुलढाण्यामध्ये 133 जागा पुरुषांना आणि 115 जागा महिलांना देण्यात आलेल्या आहेत. आता या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या 7 ते 8 जिल्ह्यांच्या जाहिराती येणे बाकी आहे. खूप मुलं विचारतात की मुंबईची, परभणीच्या असे काही जिल्ह्यांच्या जाहिराती येणे बाकी आहेत. त्या जाहिराती कधीपर्यंत येऊ शकतात डिटेल्समध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि खूप मुलांचा जो दुसरा प्रश्न आहे त्यांच्या या ठिकाणी फॉर्म भरताना चूक होत आहे, ती या ठिकाणी सुधारवायची कशी, फॉर्म एडिट होईल की नाही आणि 100% एडिट फॉर्म करता येत आहे. डिटेल्समध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही तुमचा भरलेला फॉर्म एडिट कशा प्रकारे करू शकता. संपूर्ण माहिती अशाच प्रकारचे मी तुम्हाला सांगत राहणार नाही आहे. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.